नाशिक मुंबई महामार्गावरती झालेल्या अपघातानंतर जवानाचं नेमकं का तक्रार दाखल केली नाही आणि त्यानंतर पोलिसावरती लागलेल्या आरोपावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शहापूरचे DYSP विशाल नागरगोजे सर आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबियांनी आपल्यावरती आरोप लावलेले आहेत की पोलिसांवरती की ती तक्रार दाखल झाली नाही आहे, तक्रार दाखल करता येणार नाही आणि तो खड्डा जो आहे तो खड्डा तुमच्या मुलाला दिसला नाही का, काय सांगाल? 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी नॅशनल हायवे नंबर 3वर मुंबई नाशिक रोडवर मुंबईच्या लेनमध्ये सकाळी 4:30च्या दरम्यान एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये खड्ड्यामुळे अपघात घडला अशी तक्रार दाखल झालेली आहे. त्यामध्ये मी स्वतः जे मयत आहेत त्यांचे भावाची भेट घेतलेली आहे. पोलीस स्टेशनला त्यांना मी बोललेलो आहे. त्यामध्ये नियमानुसार आपण ADR दाखल केलेला आहे. ADRची चौकशी तपासाप्रमाणे सुरू आहे. त्यात आपण त्यांना हे पण आश्वासन दिलेलं आहे की खड्ड्यामुळे अपघात झालेला आहे असं जर निष्पन्न होत असेल आणि त्यामुळेच जर मृत्यू झाला असेल तर आपण त्यात कंत्राटदार किंवा संबंधित जे पण त्याला अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करणार आहे. तसेच नॅशनल हायवेचे इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी पण आपलं बोलणं झालं आहे. त्यांच्यासोबत आपण मीटिंग आयोजित केलेली आहे. तसेच MSRDCचे जे इंजिनियर आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोललेलो आहे आणि तात्काळ जे खड्डेचं रिपेरिंगचं काम सुरू आहे किंवा मेंटेनन्सचं काम ऑलरेडी सुरू आहे ते आपण अधिक गतिमान करण्यासंबंधी सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत. सर, पण पाहिलं तर 2 तासाच्या आतमध्ये तो खड्डा बुजवला ज्या ठिकाणी अपघात, एखाद्या स्पॉटवरती असा अपघात होतो तर तिकडं तपासासाठी जाणं किंवा आपल्या संबंधित जागेवरती आपण जो पोलीस जाऊन तिकडची शहानिशा करणं, याआधीच तो खड्डा बुजवला गेला आहे. तर त्या ठिकाणचं तुम्ही काय तुमच्याकडे पुरावे ठेवलेत का किंवा पुरावे नष्ट करायचा हा प्रयत्न असल्याचा देखील आरोप केला जातो? नाही, तसं काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न दिसून येत नाही. त्यांचं रेग्युलर खड्डे बुजवण्याचं काम नॅशनल हायवेचं सुरू आहे. तर आपण जी घटना घडलेली आहे त्याला तात्काळ शहापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ भेट दिलेली आहे. मी पण त्यामध्ये भेट दिलेली आहे. त्यामध्ये जे काही योग्य पुरावे आहेत, फोटोग्राफ असतील, व्हिडिओग्राफी असेल, ते आपल्याकडे उपस्थित आहे. त्यामध्ये कुठलाही पुरावा नष्ट झालेला नाही. सर, दुसरीकडे पाहिलं तर आपले शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत कदम यांनी देखील आता त्या जवान जो या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडला आहे त्यांना तुमच्या मुलाला तो खड्डा दिसला नाही का अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं, असा घरच्यांनी आरोप केला आहे. या आरोपावरती तुम्ही अधिकाऱ्यांशी काय बोललेत का? काय नेमकं असं वेळ आली बोलायला? मला आता हे तुमच्याकडनं समजते अशी काही घटना घडली आहे. तर अशी काही घटना घडली असेल की नातेवाईकांना कोण चुकीच्या पद्धतीनं बोललं असेल तर आम्ही त्यात चौकशी करू आणि त्यात योग्य ती कारवाई करू. मी त्यांच्या प्रत्यक्ष भावाला भेटलेलो आहे आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला त्यांचे भाऊ उपस्थित होते. त्यांनी तर मला अशी काही घटना सांगितलेली नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तशी काही घटना असेल, कुठला पोलीस अधिकारी अंमलदार असे बोलले असतील तर आपण चौकशी करून कारवाई नक्की करू त्यामध्ये. सर, आता सध्या 25 तास उलटून गेलेले आहेत, अजून तक्रार दाखल केलं नाही. ॲक्च्युली तक्रार दाखल करायला आपल्याला काय अडचण येते आणि काय आव्हान कराल तुम्ही? तक्रार दाखल झालेली नाही हे म्हणणं चुकीचं आहे. त्यामध्ये ऑलरेडीच ज्या दिवशी म्हणजे काल सकाळी ज्यावेळेस घटना घडलेली आहे त्यामध्ये शहापूर पोलीस स्टेशन येथे 62/2026 ADR BNSS कलम 194 प्रमाणे दाखल आहे. त्यामध्ये ऑलरेडी आपण पंचनामा करून पोस्टमॉर्टम करून जी पुढील कारवाई आहे, साक्षीदारांचे जबाब घेणे, हे आपण चालू आहे. ऑलरेडी गुन्हा त्यामध्ये दाखल आहे, तपास सुरू आहे. CCTV किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे हा वेळ लागतोय का आणि तसं काही तुम्ही आव्हान केलेलं आहे का की कोणी समोर यावं? कारण जी घटना घडली ती अजून कोणाला माहिती नाही आणि त्यानंतरच आपण ठेकेदार असेल किंवा संबंधित अधिकारी असेल त्याच्यावरती आपण गुन्हे दाखल करणार. नाही, तो आता तपासाचा भाग आहे. त्यामध्ये काही गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार आपण पुढची कारवाई, गुन्हे दाखल करणे वगैरे आपण करणार आहे. सध्या ADRचा तपास सुरू आहे. मी पण नागरिकांना आवाहन करतो की ती घटना जर कोणी बघितली असेल, प्रत्यक्षदर्शी कोण असतील तर त्यांनीही समोर येऊन आपले बयान किंवा जबाब आपले द्यावे. तर जास्त काही मी यात सांगू शकत नाही. सध्या तपास आपला सुरू आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर या संपूर्ण प्रकारचा तपास सुरू आहे. संबंधित अपघात ज्यांनी बघितला त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक देखील सुरू असल्याचं DYSP यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणामध्ये तक्रार घेऊन लवकरच या प्रकरणामध्ये तपास करून जे समोर आहे आणि त्या पद्धतीने तक्रार दाखल होणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, शहापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.